भारतामध्ये क्रिकेट हा फक्त एक खेळ नाहीये, तर तो एक धर्म सुद्धा आहे. आणि क्रिकेट हा खेळ पाहताना जेव्हा तो आपण टीव्ही वरती पाहत असतो किंवा रेडिओवरती ऐकत असतो किंवा आता मोबाईल ॲप्सवरती वाचत सुद्धा असतो, त्यामध्ये सर्वात महत्वाचा घटक जो असतो तो म्हणजे कॉमेंट्री. क्रिकेट हा खेळ बघणं, पाहणं, अनुभवणं कॉमेंट्री शिवाय हे अर्धवट आहे. आणि याच कॉमेंट्रीचा दर्जा, खास करून हिंदी कॉमेंट्रीचा दर्जा दिवसेंदिवस खाली पडत चाललं. हरभजन सिंग, नवज्योत सिंग सिद्धू, आकाश चोप्रा मुख्यतः ही नावं भरपूर चर्चेत आहेत. एवढंच नाही तर हरभजन सिंग यांनी सगळ्या मर्यादा पार करून ऑनलाईन, खास करून ट्विटरवर जाऊन जे लोक क्रिटिसाइज करतायत हिंदी कॉमेंट्रीला, त्यांना योग्य उत्तर देण्याऐवजी इतकी खराब भाषा वापरली की ते एका इंटरनॅशनल खेळाडूला, ज्यांनी भारताला रिप्रेझेंट केलंय इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, ते अशोभनीय आहे. एवढाच विषय नाही तर जतीन सप्रूचा विषय सुद्धा खूप गाजतोय की जतीन सप्रू हा कॉमेंट्री पॅनल मध्ये का नाहीये, त्याला मुद्दाम म्हणून डावळलं गेलंय का, इतर काही कारणं आहेत. वीरेंद्र सेहवाग हे सुद्धा नाव भरपूर चर्चेत होतं की ते कसं इतर ज्युनियर कॉमेंटेटर्सला किंवा नौखे जे कॉमेंटेटर्स येतात त्यांना कसं अनकम्फर्टेबल करतात. नुकतंच आर अश्विन सोबत त्यांचा जो वाद झाला तो सगळ्यांनीच बघितलं. जेव्हा युजवेंद्र चहल सुद्धा कॉमेंट्रीसाठी आले होते, T20 वर्ल्ड कपच्या दरम्यान होतं, तेव्हा सुद्धा वीरेंद्र सेहवाग यांनी युजवेंद्र चहल यांना बॉडी शेम केलं होतं. म्हणजे हिंदी कॉमेंट्रीमध्ये क्रिकेट ॲनालिसिसच्या ऐवजी आपल्याला ऐकायला काय भेटतं तर मेहफिलीमधले शायरी मुहावरे जे असतील ते, किंवा फक्त सर्कस, कॉमेडी सर्कस. नक्की विषय काय झालेत, नक्की प्रकरण काय आहेत ते आपण आता समजूया. एक विनंती आहे तुमच्याकडे की तुम्ही जर नवीन व्ह्यूअर असाल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी 1000 सबस्क्रायबर्सच्या जवळ पोहोचत आहे आणि तो टप्पा पार करण्यामध्ये तुमचा जर हातभार लागला तर ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल. माझा कॉन्टेंट तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर कॉन्टेंट आवडला तरच सबस्क्राईब करा. सर्वात पहिले जतीन सप्रूचा विषय घेऊया. खूप अशा चर्चा चालू होत्या की जतीन सप्रू यांना का हिंदी कॉमेंट्रीमध्ये घेतलं नाहीये, ते इतके चांगले कॉमेंटेटर आहेत. अशा चर्चा होत्या की जतीन सप्रू यांनी आता कॉमेंट्री स्टिंट बंद करून ते आता स्वतःचा एक बिझनेस तयार करतायत, बिझनेस चालू करणार आहेत ते स्वतःचा. तर या सगळ्यावरती, या सगळ्या खोट्या चर्चांवरती खुद्द जतीन सप्रू यांनीच शिक्कामोर्तब केलंय आणि ते म्हणालेत की हे सगळं जे काही चर्चा चालू आहे ती खोटी आहे. मी कोणताही बिझनेस चालू करत नाहीये. क्रिकेट आणि चांगल्या वाईब्स याच दोन गोष्टींमध्ये मला डील करायचं आणि मी त्यामध्येच डील करणार. आणि आता दुसरं प्रकरण जे गाजलं ते म्हणजे वीरेंद्र सेहवाग विरुद्ध आर अश्विन. जेव्हा ते कॉमेंट्री स्टिंट सुरू झालं, जेव्हा आर अश्विन कॉमेंट्रीसाठी आले, तेव्हा वीरेंद्र सेहवाग टोचून आर अश्विनला म्हणाले की इथे कदाचित आर अश्विन मनापासून जास्त बोलतील आणि आपले जे ॲनालायसिस आहेत, मेंदूचा वापर आहे किंवा बुद्धीचा जो वापर आहे तो कमी करतील. ते बोलल्यानंतर थोडासा एक लाईव्ह कॉमेंट्रीमध्ये एक अनकम्फर्टेबल सिच्युएशन आली होती आणि ती सिच्युएशन आर अश्विन यांनी खूप चांगल्या प्रकारे सांभाळली आणि त्यांनी असं उत्तर दिलं की माझ्या पॅरेंट्सनी, माझ्या आईवडिलांनी खरं बोलणं, योग्य बोलणं, करेक्ट बोलणं हेच शिकवलंय आणि मी हेच करत आलोय, मग ते इकडे असो किंवा इतर दुसरीकडे कुठेतरी असो. आणि मुद्दा असा आहे की समजा तुम्ही एका कोणत्या तरी सिनियर पोझिशनवरती आहात, एक न्यू कमर तुमच्यासोबत जॉईन झालाय, तर तुम्ही पहिल्याच दिवशी त्याचा मजाक उडवाल किंवा त्याला अनकम्फर्टेबल कराल का? नाही. जर तुम्ही एक चांगले सिनियर असाल तर तुम्ही त्याला प्रोत्साहन द्याल, त्याला कॉन्फिडन्स द्याल, त्याला कम्फर्टेबल कराल. इतर गोष्टींमध्येही ते चर्चेमध्ये असतात. जेव्हा T20 वर्ल्ड कप सुरू होता तेव्हा युजवेंद्र चहल यांना बॉडी शेम करण्यासाठीही ते खूप चर्चेत झाले होते की बाबा त्यांनी किती चुकीचं बोललेत किंवा त्यांनी असं बोललं नाही पाहिजे होतं. नवज्योत सिंग सिद्धू तर आपले इथून तिथून कधी ना कधी तरी चर्चेत असतातच की बाबा त्यांनी एकदा हातात माईक घेतलं तर ते पहिले तर माईक सोडत नाही आणि त्यांना 1 लाइनर 2 लाइनर ज्या शायरी असतात ते सोडून दुसरी कॉमेंट्रीज करता येत नाही. आणि आता सर्वात मोठा मुद्दा तो म्हणजे हरभजन सिंग यांचा. सगळ्या मर्यादा कशा हरभजन सिंग यांनी पार केल्या त्या तुम्हाला सांगतो. प्रकरण असं झालं की जेव्हा पहिलीच मॅच चालू होती RCB विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, जेव्हा अनिकेत वर्मा ताबडतोड बॅटिंग करत होते हैदराबादसाठी, तेव्हा इंग्लिश कॉमेंट्रीमध्ये काय चालू होतं, इयन बिशप कॉमेंट्री करत होते आणि त्याने अनिकेत वर्मा यांची पूर्ण लाईफ हिस्ट्री सांगितली की कसं अनिकेत वर्मा हे जेव्हा 3-4 वर्षांचे होते तेव्हा त्यांची आई वारली,
त्याच्यानंतर त्यांच्या वडिलांनी दुसरं लग्न सुद्धा केलं. अनिकेत वर्मा हे त्यांच्या मामा आणि आजीकडे वाढले. मामांनी भरपूर कष्ट घेतले अनिकेत वर्मासाठी. अनिकेत वर्मा हे त्यांचा एकटेपणा दूर करण्यासाठी स्वतः 10-12 तास क्रिकेट मैदानामध्येच राहायचे. जेव्हा अनिकेत वर्मा यांचं क्रिकेट स्किल जे आहे ते चमकू लागलं, ते किती टॅलेंटेड आहेत हे समजू लागलं, तेव्हा त्यांच्या मामाने अजून कष्ट घेतले आणि त्यांना कोचिंगला टाकलं. कोचिंगला न्यायचे, कोचिंगला सोडायचे आणि त्याचं कष्टाचं फळ हे अनिकेत वर्माने मिळवून सुद्धा दिलं. इयन बिशप हे इंग्लिश कॉमेंट्रीमध्ये सांगत होते आणि हिंदी कॉमेंट्रीमध्ये काय चालू होतं, कोणतीतरी नको ती कॉमेडी शायरी चालू आहे, मुहावरे चालू आहेत, काहीतरी भलतच चालू आहे जे ऐकायला मजा सुद्धा येत नाही. हिंदी कॉमेंटेटर्सना ही गोष्ट समजली पाहिजे की एक मोठा टपका आहे जो खरंच हिंदी कॉमेंट्री ऐकतो आणि त्यांचं हिंदी कॉमेंट्री ऐकण्याचं कारण म्हणजे त्यांना इंग्लिश समजत नाही म्हणून त्यांच्याकडे इतर पर्याय नाहीयेत म्हणून ते हिंदी ऐकतात. आणि तुमची जबाबदारी बनते की तुम्ही करा, हसी मजाक करा, काही ना काहीतरी फनी जोक्स करा, चालतं, पण त्याच्यासोबत काहीतरी क्रिकेट अनालिसिस सुद्धा द्या. आणि त्याही जाऊन जर पुढे तुमच्यावरती कोणीही टीका करताय किंवा कोणतीही सोशल मीडियावरती काही एक अशी पोस्ट येते तर तुम्ही तुमचा दर्जा इतका खाली कसा घालवू शकता की तुम्ही येऊन कोणाचाही बाप काढता, कोणाचाही काही काढता आणि काहीही बोलून जाता. हरभजन सिंग यांनी तेच केलं. काही पोस्ट अशा सोशल मीडियावरती व्हायरल झाल्या जिथे कसं इयन बिशप यांच्याकडून शिकलं पाहिजे हिंदी कॉमेंटेटर्सनी, कॉमेंट्री कशी करायची, अनालिसिस कसं करायचं प्लेयर्सचं, आणि त्याच्यावरती हरभजन सिंगचं रिप्लाय काय होतं हे तुम्ही स्वतः वाचा. त्याच्यावरती त्या युजरनी पुन्हा रिप्लाय केलं तर त्याच्यावरती अजून पुढे जाऊन हरभजन सिंग यांनी रिप्लाय केलंय. म्हणजे तुम्ही एक इंटरनॅशनल खेळाडू राहिले आहात, भारताला तुम्ही रिप्रेझेंट केलं इंटरनॅशनल लेवलवरती, तुमचा स्वतःचा एक दर्जा आहे तो का स्वतःहून तुम्ही खाली घालवता. इंग्लिश कॉमेंट्री ऐका तुम्ही, जरी तुम्हाला जास्त समजत नसेल तरी ऐका. 2 फायदे होतील तुमचे. नको तो नॉईज जो आहे ना तुम्हाला तो ऐकायला भेटणार नाही, उगाच कानाला ती जी किरकिर असते ती ऐकायला भेटणार नाही आणि तुमचं इंग्लिश हळूहळू सुधरेल. तरी पहिल्या 5 मॅचेस तुम्हाला समजणार नाही, 10 मॅचेस काही समजणार नाही, 15-20 मॅच नंतर तुम्हाला ते शब्द पुन्हा पुन्हा ऐकून ते समजायला लागतील. तुमच्याकडे एक वेगळी भाषा तुमच्याकडे असेल जी तुम्ही ॲटलिस्ट ऐकून समजू तरी शकता आणि त्याचा प्रयोग तुम्ही करू शकता बोलण्यामध्ये. म्हणून आहे ना मला खूप दिवसापासून ना एक लाईन सुचत होती की ती इंग्लिशमध्ये, पण मी तुम्हाला त्याचा अर्थ समजवतो. इन द एरा ऑफ सेवाग्स अँड चोप्रास आय विश the Bogleys, the Gavaskars, the Ian Smiths, the Bishops never retire from commentary. जे काही नवीन पिढी आहे ते नवीन पिढी सुद्धा चांगली आहे हिंदी कॉमेंट्रीची. तनय तिवारी यांना खूप अगोदरपासून कोण फॉलो करतोय, खूप चांगली कॉमेंट्री करू शकतात ते, खूप चांगलं पोटेन्शियल आहे. जतीन सप्रू बद्दल सगळ्यांनाच माहिती आहे, खूप चांगली कॉमेंट्री करतात ते. काही कॉमेंटेटर्स आहेत जे जेन्युइनली खूप चांगली कॉमेंट्री करू शकतात, चेतेश्वर पुजारा असतील आपले, पण काही कॉमेंटेटर्सना खरंच गरज आहे त्या पॅनलमधून बाहेर काढण्याची. IPL जे आहे ते आपलं बऱ्याच भाषांमध्ये लाईव्ह स्ट्रीम केलं जातं. तुम्ही तुमच्या भाषेमध्ये बघता, हिंदीमध्ये बघता का इंग्लिशमध्ये बघता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.